नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता रक्षाबंधनापूर्वीच जमा होणार आहे। पात्र महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये अदिती तटकरे यांची अधिकृत माहिती। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। चॅनलवर नवीन असाल आणि अशीच महत्त्वाची माहिती हवी असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातील महत्त्वाची माहिती शेअर करत महिला लाभार्थींना दिलासा दिलेला आहे। लाखो महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया रक्षाबंधनाची आधी सुरू झाल्याचे तटकरे यांनी सांगितले। योजनेअंतर्गत जून महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात 8 ऑगस्टपासून जमा होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या आधी 2 महिन्यांचे हप्ते एकत्र दिले गेले होते, मात्र यंदा केवळ एकच हप्ता दिला जाणार आहे। या योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून संशयित लाभार्थ्यांची यादी सरकारकडे देण्यात आली आहे। येत्या 15 दिवसात या डेटाची तपासणी करण्यात येणार असून बोगस लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केले। पुरुष किंवा अपात्र व्यक्ती लाभ घेत असल्याचे आढळल्यास त्यांना माफ केले जाणार नाही। अदिती तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत स्पष्ट केले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जून महिन्यांचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रोसेस आजपासून सुरू करण्यात आली आहे। त्यांनी यापुढे म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे। जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचा हा 12वा महिना असून तोच हप्ता आता जमा होणार असल्याची माहिती आहे। ही योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत। त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या थोडाफार आधार मिळतोय असं सरकारचं म्हणणं आहे। महत्त्वाचं म्हणजे हप्ता प्राप्त करण्यासाठी आधार लिंक असलेलं बँक खातं असणं गरजेचं आहे। तुमची पात्रता स्थिती तपासण्यासाठी महिलाकल्याण.महाराष्ट्र.go.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या। तर मित्रांनो, हा होता छोटासा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल आणि अशीच महत्त्वाची अपडेट हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असते। हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।